800 पैकी 35% गुण मिळाल्यास पास होते. समीरला पास होण्यासाठी 20 गुण कमी मिळाले तर त्याला किती गुण मिळाले? बघा 800 पैकी 35%ला पास आहे. टक्के म्हणजे 100 किंवा शेकडा. तर मग 100 पैकी 35ला पास आहे तर 800 पैकी कितीला पास आहे हे आपल्याला अगोदर काढावं लागेल. तिरकस गुणाकार करूया. 800 गुणिले 35 भागिले 100. 100 मधले 2 शून्य आणि 800 मध्ये 2 शून्य गेले. खाली उरले बघा 8 गुणिले 35. 8 आणि 35 यांचा गुणाकार करूया. 8 पंचे 40ला शून्य हात चाले 4. 8 त्रिक 24. 24 आणि 4 28. म्हणजे 280 गुणाला पास आहे. परंतु समीरला 20 गुण कमी मिळाले आहेत. म्हणून आपल्याला आता 280 मधून 20 वजा करायचे आहेत. 280 मधून 20 गेले 260 राहिले. म्हणजे समीरला 260 गुण मिळाले. म्हणून पर्याय 3 हे उत्तर येते. 3600चे 4% बरोबर m चे 12%. तर m बरोबर किती? बघा 3600 म्हणजे गुणुले 4%. टक्के म्हटले की भागिले 100. टक्के म्हणजे 100. शेकडा म्हणजे 100. m चे म्हणजे गुणुले 12%. टक्के म्हटले की भागिले 100. म्हणून 12 भागिले 100 केले. आता बघा 100 मधले 2 शून्य गेले आणि 3600 मध्ये 2 शून्य गेले. इथं 12 आणि 100ला संक्षिप्त रूप देऊया. बेस आहे 12. बे 5 10 आणि शून्याचा भाग बसला. म्हणजे इथं राहिले 36 गुणुले 4 बरोबर m गुणुले 6 भागिले 50. बघा आता गुणुले 6/50 हे इकडच्या बाजूला आल्यानंतर भागिले होते. म्हणून 36 गुणुले 4 भागिले 6 भागिले 50 बरोबर m. आता हे भागाकार असलेलं गुणाकार व्यस्त होईल. 36 गुणिले 4 गुणिले 50 भागिले 6 बरोबर m. आता 6 ने 36ला भाग जातो. 6 1 6 6 6 36. 6 गुणिले 4 24 गुणिले 50 बरोबर m. 6 गुणिले 4 6 चौक 24 गुणिले 50 बरोबर m. आता 24 ने 50ला गुणूया. 24 ने 0ला गुणलं 0. 24 5 120 म्हणजे m बरोबर आले 1200. म्हणजे m ची किंमत आली 1200. म्हणून पर्याय 1 हे उत्तर येते.